नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. त्रयोदिवसीय धर्मचक्र विधान महोत्सव, मानस्तंभ महामस्तकाभिषेक महोत्सव सकल जैन समाज टेंभुर्णी यांच्या वतीनं केला जातोय. आणि जुनं जे शुक्रवार पेठेत येथील जिगांबर जैन मंदिर आहे, या जैन मंदिरापासून टेंभुर्णीतल्या सर्व भागातून मोठ्या पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये बग्गी असेल, हत्ती असेल किंवा सुवाद्य असं बँड असेल, यामध्ये पारंपरिक पद्धतीनं आणि एक ते शिस्त पद्धतीने जैन समाजानं हा मिरवणूक काढली आणि या ठिकाणी होतोय. आणि त्रिदिवसीय असा हा महोत्सव या ठिकाणी संपन्न केला जातोय. आपण माताजी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. माताजी, काय सांगाल की आज तुमचा समाजाचा जो आहे तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, काय काय या कार्यक्रमामध्ये राहणार आहे? या कार्यक्रमामध्ये आज मंडप प्रतिष्ठा, वेदी प्रतिष्ठा, भगवंतांचा अभिषेक आणि समशरणामध्ये भगवान विराजमान होतील या पद्धतीनं आजचा कार्यक्रम आहे. आणि संध्याकाळी आणखीन काही हत्तीवरून मिरवणूक वगैरे निघणार आहे. असं एवढा आजची हा कार्यक्रम जो तो किती दिवस चालणार आहे? आज 3 दिवसात चालणार आहे. 3 दिवसात चालणार. आणि आज हे सगळं होत झाल्यानंतर उद्यापासून विधानाला सुरुवात होईल. विधान 3 दिवसाचं आहे. उद्या, परवा आणि ठरवा दिवशी 3 दिवसात हे विधान अखंड राहणार आहे. इतर जैन समाज आहे, या समाजा खास करून महिला जे असतील त्या प्रवचन ऐकण्यासाठी येत नाहीत किंवा येण्यासाठी आपलं काय आव्हान असणार आहे का? सगळ्यांनी यावं. ह्यात असं आम्हीच यावं तुम्हीच यावं असं काही नियम नाही. हे असं आहे की संसारात सगळे जीव अडकलेले आहेत आणि संसारात अडकून सुद्धा आणि दुःखी पण आहेत. सगळ्या दुःखांना या सगळ्या जीवांना दुःखातून सोडवण्यासाठी, आणि सोडवणारा कोण आहे? भगवान सोडवणार आहेत. अशा त्या भगवंतांची आपण पूजा करतोय, अशा त्या भगवंतांची आराधना करतोय, अथक रूपानं करतोय, अखंड रूपानं करतोय 3 दिवस. असं हे 3 दिवसासाठी सगळ्या जीवांसाठी शांती, आनंद आणि सुख या सगळ्यासाठी हे निवेदन ठेवलेलं आहे. अहिंसा परमोधर्म असं म्हटलं जातं. अहिंसा परमोधर्म तर म्हटलंच जातं. अहिंसा परमोधर्माचं पालन तर केलंच जातं, पण त्याच्याबरोबर सुख आणि शांती या विधानातून पण मिळणार आहे. हे पण तितकंच खरं आहे. तर खरं तर आपण जर पाहिलं तर जैन समाज अतिशय शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध असणारा, कारण टेंभुर्णी शहरातून कुठलाही जर कार्यक्रम बघितला, अगदी महावीर जयंती असेल तरीसुद्धा मोठ्या संख्येने शिस्तबद्धतीने या ठिकाणी असतात आणि पारंपरिक त्यांचे जे सण उत्सव असतात ते मोठ्या पद्धतीने केले जातात. मधून शेठ काय सांगाल की आज टेंभुर्णीच्या जैन मंदिर जे आहे शुक्रवारपेठ इथूनपर्यंत मिरवणूक काढून आज करमाळा रोडला पण आल्यात आणि त्रिदिवशी इथं कार्यक्रम आयोजित केला जातो. जय बोलो अजितनाथ भगवान की जय. आजपासून 3 दिवस इथं खूप धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणात आज तुम्ही बघितलं असेल आज किती मोठी मिरवणूक निघाली होती. जैन धर्माची प्रभावना खूप मोठी आहे आणि माताजीच्या सानिध्यात हा कार्यक्रम 3 दिवस खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. मी सर्व जैन धार्मिकांना, सर्व भाविकांना विनंती करतो की ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. नंदुशेठ, आज आपल्या जैन समाजाच्या माध्यमातून हा कार्यक्रम त्रिदिवस म्हणजे 3 दिवस राबवला जातोय. यामध्ये काय काय असणार आहे? यामध्ये धर्मतीर्थ विधान आहे, धर्मतीर्थ विधान आहे आणि धर्मप्रभावाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. आमच्या मंदिराला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा तपपूर्तीचा कार्यक्रम आहे. या निमित्ताने मानस्तंभाचा अभिषेक होत असतो आणि त्या अनुषंगाने इतर धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. समोसरणाची रचना ही आमच्यात महत्त्वपूर्ण रचना असते आणि अत्यंत धर्मासाठी, देशासाठी श्रद्धावान असा आमचा समाज आहे. देशासाठी आम्ही आमचं बलिदान करू. त्याचं उदाहरण म्हणजे भामाशाने आपली सर्व संपत्ती राणा प्रतापला अर्पण केली होती. तसं आमचं समाज देशासाठी, धर्मासाठी प्राण अर्पण करणार आहे, संपत्ती अर्पण करणार आहे. अशा पद्धतीनं सगळे संस्कार केले जातात. जैन समाजामध्ये 2 पंथ आहेत, एक श्वेतांबर आणि एक दिगंबर. यापैकी दोन्ही समाज एकत्र आहेत का? दोन्ही समाज एकत्र आहे. आम्ही महावीर जयंती ज्यांनी त्यांनी पूजा पद्धती आपापल्या पद्धतीने करावी, पण जैन म्हणून समाजाने एकत्र आलं पाहिजे अशी सर्वांची भावना आहे आणि येतात. आपण इथल्या माहेरवासीने आहात टेंभुर्णीच्या आणि कार्यक्रमाला या ठिकाणी काय वाटतंय? खूप छान वाटतंय आणि कायम मी टेंभुर्णी नगरीत प्रत्येक वेळेस जे काय कार्यक्रम असतात जैन धर्म आपले, ते सर्व कार्यक्रमाला मी अटेंड असते. आणि मला सर्वांना हेच सांगायचं आहे की सगळे जैन श्वेतांबर आणि दिगंबर आहे असं काही नाहीये. सगळे जैन आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे कार्यक्रम पार पाडावे हेच माझी इच्छा आहे. नाही, पंथ तर 2 आहेत ना. आपण पंथ जरी 2 असले तर आपण सगळे जैन आहोत आणि ही एकता महत्वाची आहे आपल्यासाठी.
पंत जरी एक असले तरी पंत तर एकता- आहेत सगळे जे काही पोट जाती आहेत ते वेगवेगळे जरी असले तरी जैन म्हणून आपण सगळ्यांना नाव एकच लावतो की आपण जैन आहोत. तर अशा पद्धतीने जर आहे तर खरं तर पंथ जर बाजूला ठेवून माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, पंथ जरी बाजूला असले तर आपण खरं एका दिलानं एका समाजाचं आणि जैन समाजाचं आपण आहोत या उद्देशानेच आपण काम केलं पाहिजे. तर असा हा जो कार्यक्रम आहे तो 3 दिवस या ठिकाणी आले आहे. ज्या महाराष्ट्रामधून असतील किंवा टेंभुर्णीच्या आसपास ते सोलापूर जिल्ह्यामध्ये असतील या जैन समाजांना एकच भयान की या ठिकाणी जो प्रवचन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमाला आपण निश्चित यावं असं जैन समाजाच्या वतीनं आपल्याला कळविण्यात येत आहे. आदित्यनाथ भगवान की जय, जैन धर्म की जय, आज के आनंद की जय।